सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि तसंच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा, आज आपण इथे गुढीसाठी खूप सुंदर अशी ही साडी शिवलेली आहे। साईडला मी इथे लेस देखील लावले, लटकन देखील लावलेले आहेत। हे बघा, असे सिंपलशी मी लटकन रेडी केलेले आहेत। आणि फ्रेंड्स, अगदी घरामध्ये असलेल्या ब्लाउज पीसनेच आपण ही साडी शिवलेली आहे। तुमच्याकडे मशीन नसली ना तरी तुम्ही ही साडी शिवू शकता हाताने आपला व्हिडिओ बघितल्यानंतर। आणि फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग आपण बघूयात ही साडी आपण कशी शिवली आहे। तर हे पहा फ्रेंड्स, आपण इथे हा एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। ब्लाउज पीस मध्ये सुद्धा तुम्ही गुढीची साडी खूप सुंदर अशी बनवू शकता आणि घरच्या घरी तयार करू शकता फ्रेंड्स। मशीन नसेल तरीही तुम्ही हे काम करू शकता। तर हे बघा, मी इथे 20 इंचाचं एक फॅब्रिक काढून घेतलेलं आहे काठाच्या साइडनी आणि दुसऱ्या काठाच्या साइडनी आपण 13 इंचावर एक फॅब्रिक काढतोय। हे बघा, अशा पद्धतीने फक्त तुम्हाला मार्किंग करून 13 इंचावर आणि स्ट्रेट कट करून घ्यायचंय। अगदी सुई दोऱ्याने सुद्धा तुम्ही ही साडी घरच्या घरी तयार करू शकता। आपल्याकडे असे बरेच ब्लाउज पीस असतात, त्याची तुम्ही छानशी अशी गुढीला साडी बनवू शकता अगदी कमी वेळामध्ये। अगदी 5 मिनिटांमध्ये ही साडी रेडी होते। तर अशा पद्धतीने आपण एक 20 इंचाचं फॅब्रिक आणि एक 13 इंचाचं फॅब्रिक घेतलंय। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची कमी जास्त करू शकता गुढीच्या साडीची। जर तुम्हाला आणखीन लेंथला कमी घ्यायची आहे तर तुम्ही कमी घेऊ शकता। जर तुम्हाला हाताने शिवायचंय तर अशा पद्धतीने तुम्ही वरच्या साईडला व्यवस्थित फॅब्रिक ठेवून त्याला एक धावटीप टाकून घ्यायची आहे। आणि हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने चुन्या करून घ्यायच्यात। आता तुम्ही बघू शकता ही आत्ताच किती सुंदर वाटते लुकला, तर ही शिवल्यानंतर आणखीन सुंदर दिसेल। तर आता आपण स्टिच करायला घेऊयात मशीनवर। जर तुम्ही हाताने शिवणार असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे दोरा टाकून घ्यायचा आहे प्लेट्स मारून। हे बघा, मी आता मशीनवर शिवते। दोन्हीही साइड ज्या आहेत ती वरची साइड शिवल्यानंतर दोन्ही साइडच्या ज्या कडा आहेत त्या वळवून घ्यायच्यात, म्हणजेच की डबल फोल्ड देऊन घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित असं। फ्रेंड्स, आपले बरेचसे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही ते बघू शकता, चॅनलला व्हिजिट करू शकता। तर हे बघा, दोन्हीही साइड आपण फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने आपण चुन्या करून घ्यायच्या त्याला। जसं आपण साडीला प्लीट्स मारतो त्याच पद्धतीने आपल्याला प्लीट्स रेडी करायच्या आहेत इथे। तर हे बघा, खूप छान अशा ह्या मिऱ्या दिसतायत साडीला। आता याला आपण वरतून एक स्टिच करून घेऊयात। आता आपल्याला ही जी वरची साइड आहे ती किती इंच आहे ते बघून घ्यायचं आहे। तर आता इथे 4 इंच आलेली होती, तर 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। तर उरलेलं जे फॅब्रिक होतं आपलं उरलेलं ते अशा पद्धतीने उंचीला 6 इंच आणि रुंदीला आपण 5 इंच घेतोय, साइड स्टिच जाणार आहे म्हणून। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2 फॅब्रिक काढून घ्यायचे आहेत, एक 5 इंचाचं आणि उंचीला 6 इंचाचं। अशा पद्धतीने जी 5 इंचाची साइड आहे ती अशा पद्धतीने फ्रिलवर ठेवायची आहे वरच्या साइडनी आणि एक टिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर फ्रेंड्स, आपल्याला अशा पद्धतीने फॅब्रिक सुलट करून घ्यायचं आहे आणि जो दुसरा फॅब्रिक आहे आपला त्याला आपण अशी टिप मारून घ्यायची एक। टिप मारल्यानंतर फ्रेंड्स बघा, तुम्ही ही टिप जी आहे ती तुमच्या साइडला वरती उलटी दिसली पाहिजे। आणि आता साइडने आपल्याला स्टिच करून घ्यायचंय। आता आपल्याला एक नॉड लागणार आहे, जसं आपण जो बांबू आहे त्याला आपल्याला बांधावं लागणार आहे, म्हणून आपण अशी एक नॉड घ्यायची आहे आणि ही नॉड आपण आतल्या साइडनी ठेवून स्टिच करणार आहोत। तर हे बघा, मी इथे आतल्या साइडला ठेवून स्टिच केलेला आहे, पण वरतून 2 इंचाचा गॅप ठेवायचा आहे। अशा पद्धतीने मला ते काही कारणास्तव शूट नाही करता आलेलं फ्रेंड्स, पण लक्षात ठेवा की तुम्हाला नॉट्स ज्या आहेत त्या आतल्या साइडनी ठेवून स्टिच करायच्या आहेत। तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही पलटी केल्यानंतर ह्या नॉट ज्या आहेत त्या अशा पद्धतीने बाहेर येतील। हे बघा, आणि खूप सुंदर अशी ही तुमची साडी रेडी झालेली दिसते। आता आपण याला लटकन बनवून घेऊयात। तर हे बघा, मी असे 4-4 इंचाचा असा हा चौकोन तयार करून घेतलाय। असे मी 4 फॅब्रिक काढलेले आहेत, 4 तुकडे करून घेतलेले आहेत। हे बघा, 4-4 इंचाचे
खूप सोपे असतात फ्रेंड्स लटकन बनवायला आणि हे सुंदर दिसतात. तसं तुम्ही मार्केटमधून रेडी लटकन सुद्धा त्याला लावू शकता. तर हे बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे अशा पद्धतीने याचं खूप सिंपल पद्धतीने आपण इथे हे लटकन बनवतोय. अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे. वरच्या कडा नॉर्मल वळत्या करायच्या आहेत म्हणजे ते बाहेर येणार नाही शिलाई त्याची. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मल साईडला जे आहे एक्स्ट्रा फॅब्रिक ते कट करून घ्यायचं आहे आणि तुमची लटकन जे आहेत ते रेडी होणार आहेत. फ्रेंड्स अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही बघू शकता. उद्देश एकच असतो फ्रेंड्स की तुम्ही घर बसल्या सुद्धा शिलाई शिकलं पाहिजे. त्यामुळे फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा अगदी 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. घरच्या घरी तुम्ही ब्लाउज पीस जो आहे तुमच्याकडे पडलेला त्याचीच तुम्ही ही गुढीची साडी शिवू शकता आणि गुढीपाडव्याला मग साडी नेसवायला भरपूर